काँग्रेसवाल्यांच्या नालायकपणामुळेच बीजेपी सत्तेमध्ये आली. उद्धव ठाकरेचा ग्रुप हा इंडिपेंडेंट राहिला आणि बीजेपी बरोबर जाणार नाही. देर इज नो गॅरंटी. मेक युअर सेल्फ सो स्ट्रॉंग की तुम्हाला इतर पक्षांकडे भीक मागायची गरज पडत नाही. नाना पटोले हुज नाना पटोले, हे नौटंकी आहे. तुम्ही सारखं लिहून का मागता सगळ्यांकडे? तुम्हाला महाराष्ट्रात काय चित्र दिसतं 2024च्या निवडणूक निकालात? तुमचा मीडियावर राग काय? कुठल्या मीडियावर राग आहे? मराठा समाजाच्या विरोधात आम्ही आंदोलन उभं केलं नाही, तर या घराणीशाहीच्या विरोधातलं आंदोलन उभं. जनांगे पाटील यांना आपण मान्यता दिली नाही, मी त्याच्यावरती काही भाष्य करणार नाही. असं म्हणे लेटेड कमायचं सरप्राईज. पॉलिटिकल पार्टीजनी भूमिकाच घेऊ नये, इलेक्शन लढू नये सांगणारे तुम्ही कोण? तुका देऊ. आपण आलो आहोत अकोल्यामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा चालवणारे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना आज आपण त्यांच्या घरी भेटणार आहोत. ब्रेकफास्ट बरोबर जाणून घेऊयात वंचित बहुजन आघाडीची भूमिका आणि एकूण आंबेडकरांची स्ट्रॅटेजी त्यांच्याच घरी. गुंटूर इडली भेटते ह्याला, गुंटूरला मिळते ती. आणि त्या गुंटूर इडलीचं असणारं एक ब्रांच काय नाव? गन? मी तिला गन पावडर म्हणतोय. गन पावडर नाही याची. ओके. मोंगल पुडी, 2-4 गोष्टी मिक्स करून त्यांनी केलेली आहे. ओके ओके. हा, काय त्याचं वेगळेपण? वैशिष्ट्य असं की दिस इज ओनली अवेलेबल इन गुंटूर. ओके. आणि शिर्डीला एक त्यांची शाखा आहे. बर. हा, टेस्ट म्हणून एकदम तीच गुंटूर टेस्ट देतात ते. ओके. मला एकतर प्रचंड भयंकर ऊन आहे. तुम्ही अकोलाच का निवडलं पहिल्यापासून कामासाठी? अगोदरपासून का? पण कारण काय? लहान राज्य ही आमची मागणी. विदर्भ वेगळा झाला पाहिजे ही बाबासाहेबांची मागणी. पार्टीने असं ठरवलं की आपल्याला ही जर मागणी मागायची असेल लहान राज्याची, तर मुंबईतून लढून उपयोग नाही. मग असं ज्या भागाला आपण वेगळेपणा मागतोय त्या भागातून आपण लढलं पाहिजे. ओके. आणि मग त्याच्यातलंच मग अकोला ठरवलं की अकोल्यातून आपण लढवा म्हणून 85च्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा अकोल्यातून लढलो मी. आणि तिथपासून मग अकोलाच केले, का आपण ती काही मागणी सोडलेली नाही. ओके. इथून तुम्ही अकोला पॅटर्न डेव्हलप केला, त्याच्यानंतर त्याला सोशल इंजिनिअरिंग नाव सुद्धा भारतभर मिळालं. काय पॅटर्न होतं आणि सुरुवातीला काय रिस्पॉन्स होता? आजही तोच सिस्टम आहे. आपण असं म्हणतो की मराठा समाजाच्या हातामध्ये सत्ता आहे. माझं म्हणणं आहे की मराठा समाजाच्या हातामध्ये सत्ता नाही आहे. तर मराठा समाजातली जी काही घराणी आहेत, 169 घराणी आहेत, त्यांची ही सत्ता आहे. पण हे जे 69 घराणे जे आहेत ते मराठ्यांची सत्ता म्हणून खपवतात. ओके. त्याच्या आम्ही सुरुवात करत असताना इथे मराठा समाजाच्या विरोधात आम्ही आंदोलन उभं केलं नाही, तर या घराणीशाहीच्या विरोधातलं आंदोलन उभं केलं. आणि त्यामुळे आम्हाला असणारं उमेदवारी ही सोशलायझेशन करता आली. आणि उमेदवारी ही सोशलायझेशन करता आल्यामुळे आम्हाला यश आलं त्या सगळ्यात. हे सोशलायझेशन होतंय असं बघितल्यानंतर या घराण्यांनी पक्ष कॅप्चर केल्या अशी असणारी परिस्थिती. आज पूर्ण पक्ष जे आहेत, शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, काँग्रेस असेल, यांचा अध्यक्ष डिसाईड करत नाही की यांची युती कोणाबरोबर होणार, युती कोणाबरोबर होणार नाही. हे 169 डिसाईड करतात. आणि म्हणून त्याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये आणि याही निवडणुकीमध्ये आपण बघितलं असेल की आम्ही थोडीशी स्ट्रॅटेजी बदलली.
मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही असं म्हटलं तुम्ही 12 जागा ज्या कंटिन्युअसली 5 वर्ष हरलेल्या आहात त्याच्यातलं तुम्ही शेअर करा आमच्याशी. ते झालं नाही. यावेळेस आम्हाला असणारा जो अधिक एक फॅक्टर झाला म्हणजे शिवसेना स्प्लिट झाली होती. त्याच्यानंतर शरद पवारांचा पक्षही स्प्लिट झाला होता. काँग्रेस पक्षामधनं अनेक जणं BJPकडे वॉकओव्हर झाली होती आणि तसं त्यांचं शीन होता. आणि म्हणून आम्ही त्यांना म्हणालो होतो की आम्ही यावेळेसही तुमच्याबरोबर बसायला तयार आहोत. त्यांना नाकारता येत नव्हतं, पण त्यांनी असं आम्ही 2च जागा देऊ शकतो आणि त्याच्यापुढे आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. ही जी आहे ही पुन्हा मी असं म्हणतो की ह्या 169 घराण्यांनी जी आहे त्यांना भीती अशी आहे की कॅन्डिडेचर हे सोशलाइज झालं तर घराण्याची सत्ता गेली आणि म्हणून यांनाच बाहेर काढा अशी असणारी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आम्ही असं आता आमचा प्रचार असा आहे की ज्यांना वाटतं की सत्ता ही आपल्याकडे असली पाहिजे त्यांनी वंचितला मतदान दिलं पाहिजे. काँग्रेसची यादी घ्या, NCPची यादी घ्या, भारतीय जनता पक्षाची यादी घ्या किंवा शिवसेना उभाटे गटची असणारी यादी घ्या. ही सगळ्या आपल्याला असणारं रिप्रेझेंटेटिव्ह त्याच 169 कुटुंबातले आपल्याला दिसतात आहेत. आणि ते एकमेकांचे नातेवाईक आहेत, जवळचे नातेवाईक आहेत. म्हणजे राजकारणाला नात्या गोत्याचं कलर दिलेल्या अशी असणारी परिस्थिती आहे. लुटूपुटूची लढाई लोकसभेमध्ये दाखवायची, स्वतःची असणारी लढाई दाखवायची आणि सत्ता कॅप्चर करून घ्यायचं. म्हणजे मी तुम्हाला फक्त आढळतो की हे काँग्रेस असेल, राष्ट्रवादीचे दोन्ही पक्ष किंवा शिवसेनेचे पक्ष त्यांच्यात हे सगळे एकमेकांविरुद्ध जे लढत आहेत ते त्यांच्या नौटंकी आहे, या कुटुंबाने भिडवलेली असणार आहे. आम्ही जर नसतो तर या सत्ता जी आहे ती 169 कुटुंबांमध्येच खेळली असती. ती BJP मार्फत खेळली असती काय, शिवसेनेमार्फत खेळलेली काय, राष्ट्रवादीच्या दोन्ही ग्रुपमार्फत खेळली काय, काँग्रेसमार्फत खेळली काय, ती कुटुंबामध्येच खेळते. त्याच्यामुळे हा जिंकला आणि हा हरला त्यांना फरक नाही आहे, सत्ता कुटुंबामध्ये राहिलेली आहे. आम्ही आता असताना ती सत्ता सोशलायझेशन करतो आहे उमेदवारी. त्याच्यामुळे आमचे प्रत्येक उमेदवार त्याच्यासमोरचा असणारा तो कुठल्या समाजाचा आहे ते आम्ही जाहीर करतो आहे. तेव्हा लोकांना आम्ही असं इंडिकेशन हे करतो आहे की आम्ही सर्वांना घेऊन जाणारं राजकारण करतो आहे. तिथे उमेदवारीच्या स्वरूपात होताना आता मताच्या स्वरूपामध्ये तुम्ही हे इन्क्लुसिव्ह राजकारण करा असा संदेश देतो आहे. आणि दुसऱ्या बाजूला BJP यांचे सगळ्यांचे उमेदवार तुम्ही बघा तर ते नात्यागोत्यातले उमेदवार आहेत. यातला तुम्ही जो सोशलायझेशनचा प्रयोग म्हणतात त्यात तुम्ही उमेदवारांच्या बरोबर त्याची जात दाखवता. त्याचा समाज दाखवण्यासाठी की दिस इज इन्क्लुसिव्ह लिस्ट. पण त्याच्यावर तुमच्यावर टीका पण होते की तुम्ही होऊ द्या ना. याचं कारण टीका करणारे कोण आहे? हेच कुटुंबशाही मानणारे जे आहेत ना, इथले विचारवंत ॲनालिसिस करणारे. माझ्या आजोबांच्या शब्दात म्हणायचं झालं, बाबासाहेबांच्या शब्दात म्हणायला लागलं की यांचा डिबॉचरसनेसही या देशाला गुलाम केलेला आहे. तेव्हा ॲनालिसिस करताना त्यांनी आमच्यावरती निश्चितपणे टीका करावी, मी त्याच्याबद्दल म्हणत नाही आहे. पण या सगळ्या इंटेलेक्च्युअलनी हा लिस्ट ही नातेवाईकांची लिस्ट आहे. असा स्टॅम्प मारलाय का एका इलेक्शनमध्ये तरी? त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो की हे व्यभिचारी इंटेलेक्च्युअल्स आहेत, त्यांचं लोकांनी ऐकायचं नाही. जसा तुम्ही अकोला पॅटर्न म्हणून महाराष्ट्रात सेट करू शकलात अकोल्यामध्ये, तो महाराष्ट्रभर रिप्लिकेट होत नाही. दुसरा प्रश्न असा आहे की जो स्वाभाविकपणे गेल्यावेळी पण टीका झाली, यावेळी पण होती की तुम्ही अमुक ह्याची टीम आहात, तमुक ह्याची टीम आहात, तर तुम्ही त्याच्याकडे ह्या टीकेकडे काय म्हणून बघता? प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये ममता बॅनर्जी का वॉकआउट झाली, नितीश कुमार का वॉकआउट झाले, काँग्रेसने याचं उत्तर द्यावं. त्यांना वॉकआउट करण्याची मजबुरी कोणी केली? आणि आता आपण बघतोय
की शिवसेना वॉकआउट झालेली नाही. काँग्रेसबरोबर लॉगरहेडमध्ये आहे. ओके. मी व्यक्तिगत टीका करत नाही, पण इन्क्वायरी खालचे नेते जे आहेत हे BJPला डायरेक्ट अंगावरती घेत नाहीत. आता सांगायचं झालं तर इलेक्ट्रोल बॉन्डमधनं हां. एक खतरनाक माहिती बाहेर पडलेली आहे. FDAने काही ड्रग्ज बॅन केले. ओके. इलेक्ट्रोल बॉन्ड मार्फत डोनेशन गेलं आणि ते डोनेशन गेल्यानंतर ते पुन्हा ड्रग्ज मार्केटमध्ये आलेलं आहे. हे घेतले तर इन्स्टंट डेथ आहे असं त्यांचं त्या फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटचं होतं. आता हा सोनिया गांधींनी जो जुमला वापरला होता 2012च्या निवडणुकीमध्ये गुजरातमध्ये की मौत का सौदागर, हां. आज तुम्हाला त्याचा प्रूफ मिळाला. तुम्हाला प्रूफ मिळूनही तुम्ही लोकांसमोर हे जायला सांगत नाही आहात की बाबा हे ड्रग अमुक अमुक बॅन केलेले ड्रग्ज आहेत, हे बाजारात मिळतात की नाही बघा. ओके. आणि बॅन केलेले ड्रग्ज डोनेशन मिळाले इलेक्ट्रिक बॉन्डच्या निमित्ताने पुन्हा मार्केटमध्ये आलं. मौत का सौदागर ही जी फ्रेज होती सोनिया गांधीची, आज तुम्हाला पुरावा मिळाला आहे आणि तरी तुम्ही असाला अटॅक करत नाही किंवा कोण कोणाचं कोण हे पब्लिक ठरवतं. पण तुम्हाला एकाच वेळी तुम्ही काँग्रेसवर पण टीका करता, भाजपवर पण करता, पवारांवरही करता. तुम्ही तुम्हाला या दोघांपैकी एक बाजू घेणं मान्य आहे की नाही? या दोन्ही बाजू पूर्ण प्रश्न असा आहे की मी जसं म्हणालो की BJP काय म्हणते की आम्ही धार्मिक प्लॅनवरती आहोत. शिवसेना इतर तिघे म्हटले तर सोयीस्कररित्याने धार्मिक प्लॅटफॉर्मवरती, सोयीस्कररित्याने सेक्युलर प्लॅटफॉर्मवरती. पण असं होणार नाही का की 169 मधलीच लोक तुमच्यामध्ये येत आहेत आणि परत त्यातूनच त्यांची नाही, आमच्याकडे कोणी नाही आहे. माझं चॅलेंज आहे की आमच्या लिस्टमध्ये हां. निवडून आलेले आमदार खासदार असतील त्याचे नातेवाईक आहेत ते तरी दाखवावं. ओके. आम्ही नो डाऊट वेगवेगळ्या पक्षांमधले असणारे जे आमच्याबरोबर संबंधित होते हां. त्यांना तिथे डावललं होतं. त्यांना आता जसं भिवंडीचे उमेदवार सांबरे की ज्यांना आम्ही पाठिंबा दिला, हां. ते ॲक्च्युअल काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. कोणाचे नातेवाईक आहेत, कोणाचे नातेवाईक नाही आहेत. ओके. इंडिव्हिज्युअली डेव्हलप आले आणि त्यांनी भिवंडीमध्ये स्वतःचं असताना एक काम केलं. असे जे आम्हाला माहीत होते काही जण आणि काँग्रेसने तिकीट दिलं नाही म्हणून ते म्हटलं मी इंडिपेंडेंट लढतो. आम्ही म्हटलं तुम्हाला पाठिंबा देतो. राष्ट्रवादीचा जो उमेदवार आहे हा तिथं सिटिंग खासदाराला तोंड देऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. पण तुम्ही राज्यभर सगळीकडेच लढायचा का आग्रह करताय? तुम्ही विशिष्ट एरियात कॉन्सन्ट्रेट करून तिथं पक्ष वाढवण्यासाठी का प्रयत्न झाले नाही? असं आहे की आम्ही आता गेले 2.5 वर्ष ज्यावेळेस आमच्या लक्षात आला हां. की MIM बरोबर आपल्याला आता जाता येणार नाही आणि त्याचं कारण असं आहे की आमच्या इथला OBC जो आहे हां. तो असं म्हणाला की आम्ही जीव डोक्यात घालून नसताना आम्ही त्या ठिकाणी लढलो, हां. इम्तियाजला निवडून आणलं. त्यांना जर आमची कदर नसेल तर आपण त्यांच्याबरोबर जायचं नाही. तुम्ही गेलात तर आम्ही तुमच्याबरोबर राहणार नाही. ओके.
त्यांचा राग मी समजू शकतो. याचं कारण असं आहे की त्यांना स्थान काँग्रेसमध्ये नाही, हां. त्यांना स्थान इतर कुठल्याही पक्षामध्ये नाही. आणि तेव्हा ते वंचितमध्ये येऊन स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. ओके. तेव्हा मदत आमची घेतली सत्ता येण्यासाठी, पण ज्यावेळेस आमची वेळ आली सत्तेमध्ये जाण्याची त्यावेळेस ते वॉकआउट झाले. ओके. तेव्हा त्यांना असं वाटतं की नाही, आपण आता डायरेक्टली मुसलमानांचे संबंध बांधू, इंडिपेंडेंटली नाही. आणि म्हणून आज आम्ही असणारं एका बेटर पोझिशनमध्ये आहोत मुसलमानांना ऑल्टरनेटिव्ह देण्यासाठी. ओके. वंचित बरोबर आत्ता MIM आणि वंचित कालच्या अनाऊन्समेंटनंतर काय परिस्थिती काय आहे? तुम्ही आघाडीमध्ये आहात की त्यांनी दिलेला पाठिंबा घेणार आहात? त्यांचा आम्हाला लेखी आलेला नाही आहे. ओके. त्यांनी पब्लिकली हां. हा केलेला आहे. त्याच्यामुळे व्यक्तिगतरित्याने मी तो मान्य करतो. पार्टी स्तरावरती ज्यावेळेस मान्य करायचं असेल तर त्या ज्यांचं लेखी आला तर आम्ही तिथे असणारं हे करावं. आणि आम्ही त्याच्यामध्ये ही केलं आहे की हैदराबादला जे काही आमचं छोटं युनिट आहे त्या हैदराबादच्या युनिटला आम्ही असं सांगतो की तुम्ही OSCचं काम करा म्हणून. ओके. आणि आमचा OSCला व्यक्तिगत स्तरावरती पाठिंबा आहेच. पुन्हा ओवेसींवर जी टीका महाराष्ट्रात आणि साऊथमध्ये सुद्धा झाली, भाजपच्या फेवरमध्ये ते काम करतात, तीच तुमच्यावरही व्हायचं, तुम्हाला परत पुन्हा सुरू व्हायचा धोका वाटत नाही? माझं म्हणणं असं आहे की काँग्रेस आणि BJP हे दोघंही एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. ओके. त्याच्यामुळे असणारं तुम्ही पॉलिटिकल पार्टीजनी भूमिकाच घेऊ नये, इलेक्शन लढू नये हां. सांगणारे तुम्ही कोण? बरोबर. उगा देऊ. लोकशाहीने प्रत्येक माणसाला आपलं मत देण्याचा अधिकार आहे आणि संघटनही करण्याचा अधिकार आहे. काँग्रेसवाल्यांच्या नालायकपणामुळेच BJP सत्तेमध्ये आली. आणि आता तुम्ही सांगणार आहात की BJPला थांबवण्यासाठी आम्हालाच पुन्हा मदत करा, तुम्ही असणारा पक्ष स्थापन करू नका, तुम्ही इलेक्शन लढू नका. ही कुठली लोकशाही? मेक युअर सेल्फ सो स्ट्रॉंग की तुम्हाला इतर पक्षांकडे भीक मागायची गरज पडत नाही. त्या पोझिशनला येईपर्यंत तुम्ही स्ट्रगल करा ना. तुम्ही दुसऱ्या पार्टीच्या जोरावरती हां. आपली पार्टी वाढवण्याचा प्रयत्न करताय. आणि बिहारच्या असेंब्ली इलेक्शन्स या महत्त्वाचं इंडिकेटर आहे असं मी त्या ठिकाणी मांडतो. जेवढ्या जागा पाहिजे होत्या तेवढ्या जागा लालू प्रसाद यांनी त्यांना दिल्या. किती जिंकते? अल्टरनेटिव्हली जी आहे BJP तिथे जिंकून आली हो. आणि म्हणून त्यावेळेस ते गव्हर्नमेंट फॉर्म करू शकले. बरोबर. आता मग आम्ही असा आरोप करायचा की तुम्ही असणारा लालू प्रसाद यादवकडून एवढ्या जागा घेतल्या हां. ते फक्त BJP जिंकवण्यासाठी? सरळ आहे. तरी तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांबरोबर बसलात पण चर्चेला, एकत्र मीटिंगला, तुमचं काय रिडिंग होतं? तुम्हाला माहिती होतं कुठल्या दिशेने चाललंय? मला पहिल्यापासून माहीत होतं की यांचं असणारं जमणार नाही आहे.
काही काँग्रेसचे नेते हे मला विचारायला याचे शिवसेनेची मतं आम्हाला ट्रान्सफर होतील का. म्हटलं मला शक्यता कमी वाटते म्हटलं होतं. काय का ते जे पॉलिटिकली तुम्ही दोघांनी केलं पाहिजे ते तुम्ही करतच नाही आहात. 25 वर्ष काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे हे 25 वर्ष एकमेकाशी भांडत आलेले आहेत. ओके. आणि ऑल ऑफ अ सडन तुम्ही म्हणणार नाही आमचं असं युती झाली आता तुम्ही एकमेकाशी काम करा. म्हटलं पॉसिबल कुठे आहे. या तिघांमध्ये तुम्हाला डील करायला बोलायला कुठला पक्ष सोयीचा होता किंवा जास्त कम्फर्टेबल होता? खरं सांगायचं म्हटलं म्हणजे कोणीच नाही. कारण का ह्या आमच्या लक्षात आलं की उद्धव ठाकरेंचा पक्षसुद्धा हां. या घराणेशाहीला बळी पडला. ओके. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटत होतं की हे इंडिपेंडेंट वागतील. हां. ते आम्हाला दिसलं नाही. दे बिकेम अ पार्ट ऑफ NCP. ओके. तरी पण तुम्ही सुप्रिया सुळेंना पाठिंबा देता कसं काय? सायलेंटली हां. काँग्रेसवाले त्याला प्रोत्साहन देत होते. ओके. जयंत पाटील ह्यांनी फोन केला. या एवढ्या वयामध्ये शरद पवारांना हां. तुम्ही त्रास देऊ नये, पाठिंबा देऊ शकता काय. म्हटलं देऊ शकतो, आम्हाला काही नाही. त्याच्यामुळे पाठिंबा देऊन आम्ही मोकळं झालो. ओके. पण सगळीकडेच देताय तुम्ही असं नाही, विशिष्ट ठिकाणी देताय असं का? पण त्याचं कारण असं काही ते नाहीच आहे. आणि देर इज नो गॅरंटी की उद्धव ठाकरेचा ग्रुप हा इंडिपेंडेंट राहिला आणि BJP बरोबर जाणार नाही. देर इज नो गॅरंटी. असं तुम्हाला वाटतंय? काय का त्या चर्चेच्या वेळेस मीच मांडला होता की आपण सेक्युलर मताशी लढतो आहोत. म्हटलं 2014मध्ये म्हटलं NCPने न मागता पाठिंबा दिला. बरोबर. आणि शिवसेना इतिहास असा आहे की देवर पार्ट ऑफ BJP. हे पॉलिटिकल अंडरस्टँडिंग होतं. ती पॉलिटिकल अंडरस्टँडिंग ब्रेक झाले. तुम्ही आता नवा मतदार कल्टिवेट करताय आणि तो नवा मतदार म्हटलं म्हणजे सेक्युलर मतदार असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. आणि म्हणून मी असं म्हणालो की प्रत्येक पार्टीने माध्यम कसं असावं हे त्यांनी डिसाईड करावं. पण ज्यांची मतं आपण मागतोय त्यांना आपण हे करू की तुम्ही आम्हाला 5 वर्ष निवडून देताय. 5 वर्षापर्यंत आम्ही असणाऱ्या ज्यांच्या विरोधात लढलो म्हणजे भारतीय जनता पक्ष RSSच्या विरोधात लढलो त्यांच्याबरोबर समझोता करणार नाही. लिहून कोण देणार नाही, ताबडतोब आला कोण. सारखं लिहून का मागता सगळ्यांकडे? म्हणजे नाना पटोलेंनी पण आश्वासन दिलं, मिटिंगला निमंत्रण दिलं, तुम्ही त्यांच्याकडनं लेखी मागितलं, मग लेखी दिलं, मग हायकमांड प्रश्न आहे नाना पटोले हुज नाना पटोले. काँग्रेस पक्षामधला जो कोणी अध्यक्ष होतो तो 2 वर्षामध्ये बदलला जाऊ शकतो. ओके. इज अ नॉन एंटायटी. गुळाचा गणपती कोणतरी पाहिजे म्हणून असणारं वरचं गुळाचा गणपती बसतात. तुम्ही सगळेजण त्या गुळाच्या गणपतीबरोबर बोला असं म्हणत असाल तर आम्ही म्हणतो तापलं की तो गुळ गळून जातो ना. मग बोलायचं कोणाशी आम्ही पुन्हा वरती. त्याच्यापेक्षा मिळून BJP आणि शिवसेनेला डिफीट करू शकले नाही. एक नवीन इक्वेशन आम्ही पहिल्यांदा सुरुवात केलं. राग जो आहे OBCचा त्याचं कारणच ते आहे की आम्ही जे न घडणारं घडवून दिलं. तुम्ही OBC टार्गेट करत आहात की SC ST दलित टार्गेट करत आहात? आमच्याकडे असणारा आम्ही असणारा आता जो इफोरिया झालेला आहे आणि पॉलिटिकली अवेअरनेस झालेला आहे तो सगळा OBC आहे. ओके. त्याच्यामुळे त्याचा आम्ही असणारा चेहरा उभा करायला निघालो. उमेदवारी वाटपामध्ये सुद्धा तुम्ही तो निकष आम्ही तो निकष लावलेलाच आहे त्याच्यामध्ये. ओके. आणि तो निकष मी यांच्याबरोबर बसलो तेव्हा यांनी सांगितलं की मिनिमम 15 OBC पाहिजेत. आणि सगळ्यात मोठा फॅक्टर मी जो म्हणालो होतो की जनांगे पाटील यांना आपण मान्यता दिली पाहिजे.
की जे घराणेशाहीचे पक्ष जे आहेत तिघही हे मान्य द्यायला तयार नव्हते जरांगे पाटील. अच्छा. त्याच्यामुळे यांचा अजूनही गरीब मराठ्याच्या विरोधातला राग आहे आणि म्हणून गरीब मराठ्याचे प्रतिनिधित्व त्यांच्या लिस्टमध्ये दिसत नाही अशी परिस्थिती आहे. कदाचित हा जो गरीब मराठा आहे इजावर सायलेंट वोटर असं सुद्धा आम्हाला काही ठिकाणी दिसतं. ओके. पण मग याचा अर्थ तुम्ही सगळ्या प्रस्थापित राजकीय पक्षांच्या विरोधात तुमची आजची स्वतंत्र आमची करू. स्वतःची आघाडी आहे. आता इतका मोठा पक्ष स्वतः उभं करताना यापूर्वी महाराष्ट्रात प्रयत्न झाले, ते एका विशिष्ट भागापुरते येऊन मर्यादित राहतात. आणि तुमचा तर आता हा रिडालोस आहे, भारिप बहुजन महासंघ आहे, आता वंचितचा दुसरी टर्म वंचितच्या प्रयोगाची आहे. हे किती तुम्हाला सस्टेनेबल वाटतं, किती लॉंग आता टर्म? मी तुम्हाला उदाहरण देतो. हां. साताऱ्यामध्ये 46,000 माजी सैनिक आहे. त्या सगळ्या माजी सैनिकांची बैठक झाली. ओके. आणि त्या बैठकीमध्ये आपण उमेदवार उभा केला पाहिजे असं त्यांचं ठरलं. आता त्यांचा उमेदवार ठरल्यानंतर ते म्हटले कोणामार्फत उभं करायचं, तर त्यांचा सगळ्यांचा निर्णय झाला की आपण वंचित मार्फत उभं करावं. आता हा भाग कुठला, तर सातारा. ओके. आणि आज त्या सैनिकांचा उमेदवार हा वंचितच्या एबी फॉर्मवरती उभा आहे. तेव्हा वंचितकडे ऑल्टरनेटिव्ह म्हणून बघितल्या जाते की हा पक्ष जो आहे तो आपली भूमिका या ठिकाणी घेऊ शकतो. किंवा परभणीचे आमचे असणारे उमेदवार जे आहेत पंजाबराव डक, की जे वेदरमॅन म्हणून त्याला ओळखलं जातं. बरोबर. माझं म्हणणं आहे ते कुठल्याही पक्षाबरोबर जाऊ शकत होते, आज त्यांची क्रेज आहे. पण त्यांनीच येऊन आम्हाला सांगितलं मला कुठल्या पक्षामध्ये जायचं नाही, प्रकाश तुम्ही तिकीट देणार असाल तर मी लढणार, नाही तर मी लढणार नाही. आम्ही म्हटलं अशा माणसानं आपल्याकडे येत असेल तर आपण द्या ना, कशाला नाकारा. आता हे राजकारणाचा हा सगळा गेल्या 6 महिने वर्षभर तुम्ही त्या प्रयोगामध्येच मध्यभागी होतात, तुम्ही स्वतः सुरू केलं. इलेक्शनमध्ये प्रत्यक्ष मतदान, आता प्रचाराच्या मध्ये तुम्ही सतत मोदी सरकार, त्यांच्या मोदी घटना याभोवती टीका करताय, जे कदाचित काँग्रेस आणि राष्ट्रवादीचंही तेच नॅरेटिव्ह पवारांचं की अजिबात नाही आहे. हां. त्यांचं असणारं नॅरेटिव्ह आहे ते पोकळ आहे. मी जसं तुम्हाला म्हणालो हां. की इलेक्ट्रोल बॉन्ड हां. याच्यामधली एक गोष्ट फार स्पष्ट आली की जी ह्युमन लाईफशी जोडलेली आहे. आणि मी आपल्याला मगाशी जे म्हणालो हां. की मौत का सौदागर ही जी फ्रेज सोनिया गांधींनी वापरली, त्याचे आज तुम्हाला तख्त आले, पुरावे आले, सगळे आले. ओके. आणि सगळे तुम्ही रिलक्टंट आहात ते मांडायला. मी असं म्हणेन काँग्रेसवाले का घाबरले हे मला माहीत नाही. बोफोर्समध्ये पुरावे मिळाले नाहीत, सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स मिळाले, पण पूर्णपणे राजीव गांधीला बदनाम करण्यात. बरं. आता तुमच्याकडे 2 गोष्टीचे उघड पुरावे आहेत. एक मध्ये राफेल ज्याचं डील झालं दसॉल्ट कंपनीबरोबर, करप्ट प्रॅक्टिसेस केलेले आहेत, इस्टॅब्लिश केले, फंडिंगही त्यांनी दिले, असं त्यांनी कबूल केल्यानंतर तुम्ही इथं रिलक्टंट आहात ही सगळ्या इश्यूज लोकांपुढे मांडायला. लोकांसमोर आणायची संधी मिळाल्यानंतर ती तुम्ही संधी घालवताय. बरं. त्यात तुम्ही असं सिरियसली लढताय की नुसतं लुटूपुटूची लढाई चाललेली पण आहे. तुम्ही भाजप म्हणजे मोदींवर टीका करायची सोडून तुम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि पवारांच्याच मागं का लागता? मी दोघांच्याही मागे लागलो, मी एकाच्याच कोणाच्या मागे लागलो नाही. एक हे किती भ्रष्ट आहेत ते, आणि दुसऱ्या बाजूला हे भ्रष्टाचार न काढणारे पक्ष का. ओके. तर हे इन्क्वायरी असणारे नेते आहेत. ओके. त्याच्यामुळे इन्क्वायरी जे असणारे नेते थोडी टीका करणार आहेत. कधी वेळ आली तर तुम्ही जाणार आहात भाजप बरोबर? मी राजकारणातली अपरिहार्यता म्हणून सुद्धा हे नाही करणार, पण मी मागे असणारा RSSच्या ह्याच्यामध्ये BJP नाही RSS यांना असणारं एक ऑफर दिली होती. ओके. दॅट इज इक्वलायझेशन ऑफ प्रीस्टहूड. ओके. आज जे काही आचार्य आहेत
हबप आहेत, हे सगळे जातीच्या नावाने आहेत. हो. तेव्हा जातीच्या नावाने हबप आणि आचार्य बॅन, पुरोहित बॅन, हम्म. थिओलॉजिकल इन्स्टिट्यूशन उभी करायची, हिंदू थिओलॉजिकल इन्स्टिट्यूशन, आणि त्या हिंदू थिओलॉजिकल इन्स्टिट्यूशनमधनं जो कोणी उत्तीर्ण होईल त्यालाच फक्त विधी करण्याचा अधिकार आहे. ओके. RSS ते एक्सेप्ट करायला तयार असेल तर आय एम रेडी टू शेक हँड विथ देम. खूप मोठं विधान आहे. माझं खूप मोठं विधान नाही आहे. माझं हे विधान आहे आमच्याच ॲडव्होकसीच्या संदर्भात, दॅट इज इक्वलायझेशन ऑफ सोसायटीज. ओके. प्रीस्टहूड इज अ सिम्बॉल. राईट. ते सिम्बॉल तुम्ही जातीवरती आधारित आहे, ते जातीवरती आधारित राहण्यापेक्षा ते एका धर्मावरती आधारित येतं आहे. आणि त्याच्यामुळे कुठलाही समाज याला विधी करायची असेल तर त्याच्यामार्फतच केली पाहिजे. हे कॉन्ट्राडिक्ट होत नाही का? अजिबात एका होत नाहीये. बाजूला आपण म्हणजे बाबासाहेबांचं कास्ट अनालिसिस आणि तुम्ही म्हणताय की हे या सगळ्या कास्ट. हो, कास्ट बसवायचं हे? बाबासाहेबांचं ॲनिलेशन ऑफ कास्ट, हो. याच्यातली कास्ट ॲनिलेशन करायची असेल हां. तर तुम्हाला असणारा दी प्रोसेस ऑफ इक्वलायझेशन पहिल्यांदा सुरुवात करावी ओके. लागते. तुम्ही ज्या दिवशी प्रोसेस ऑफ इक्वलायझेशन सुरुवात केली, ओके. ते जसं प्रीस्टहूडच्या संदर्भातलं मी असताना मांडतोय, तेव्हा कास्ट बेस्ड प्रीस्टहूड हे तुम्ही ॲनिलेट करताय. ओके. त्याच्यामुळे आम्ही जे मांडतो आहोत इज टुवर्ड्स युनिफिकेशन ऑफ हिंदू सोसायटी, की जे RSSचा अजेंडा नाही. हिंदू सोसायटीला युनाईट करण्यासाठी त्यांचे दोन स्टँड आहे. एक ख्रिश्चन मुसलमानाच्या विरोधात स्टँड आणि दुसरा आरक्षणाच्या विरोधात स्टँड. 70 वर्षामध्ये त्यांनी असणारे हे स्टँड ते घेत आलेत. आणि हे स्टँड घेत असल्यामुळे ते हिंदू कन्सॉलिडेट करू राहिले. आत्ताच्या पिरियडमध्ये, येणाऱ्या पिरियडमध्ये हे दोन मुद्दे चालणार नाहीत असं मला एकंदरीत दिसतंय. आणि मग त्यांचा नवीन अजेंडा काय असावा, दॅट इज इक्वलायझेशन विदिन दी हिंदूज. आणि ती सुरुवात करायची असेल तर प्रीस्टहूडपासून आपण सुरुवात करू, ही माझी त्यांना ऑफर आहे. तुम्हाला महाराष्ट्रात काय चित्र दिसतं 2024च्या निवडणूक निकालाचं? म्हणजे मी त्याच्यावरती काही भाष्य करणार नाही. मी असं म्हणेन, लेट इट कम ॲज अ सरप्राईज टू दी पीपल. सरप्राईज कोणाला? मतदाराला आणि पॉलिटिकल ॲनालिस्टवाल्याला. तेव्हा आपण आपल्या बुद्धीला पटते ती लिहितोय की कोणाचे तरी बॉर्डर बुद्धी घेऊन आपण लिहितोय, हे माझ्या लोकांसमोर आलं पाहिजे असं मला वाटतं. ओके. त्याच्यामुळे रिझल्ट काय, मी एवढंच म्हणेन की मोदीला 400 ते म्हणतात आहेत, त्याचे अर्धे गाठण्यामध्ये त्यांना अडचण आहे असं मी सांगेन. ओके. दुसरा माझा प्रश्न आहे तो, तुम्ही काल जे पत्र लिहिलं आणि सातत्यानं गेल्या अनेक दिवसांपासून ते स्टेटमेंट येतात, तुमचा मीडियावर राग काय? कुठल्या मीडियावर राग आहे? माझा दोन्ही इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियावरती राग आहे. तुम्ही आम्हाला टार्गेट करून का चालता? ओके. आम्ही जे म्हणतोय ते छापायचं नाही, पण सतत आमच्यावरची टीका. म्हणजे आम्ही असं समजतोय की हे 4 पॉलिटिकल पार्टीज आमच्या अपोनंट आहेत, पण प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ही सुद्धा आमच्या विरोधातली एक पार्टी आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. हे जे लपवण्याचे फॅक्ट्स चाललेले आहेत आणि प्रत्येक वेळेस की यांनी उभं न राहता BJPला पाठिंबा दिला पाहिजे, यांनी उभं न राहता NCPला पाठिंबा दिला पाहिजे, यांनी न राहता काँग्रेसमध्ये दिला पाहिजे, हे जे सांगणारे आहेत हे सगळ्यात मोठे कास्टिस्ट आहेत असं मी त्या ठिकाणी मानतोय. ओके. आणि त्यांच्या पोटामध्ये कुठेतरी जळतंय असं मी मानतोय की बाबा हा वंचित सत्तेमध्ये आला तर मी डिस्प्लेस होतोय का, ही त्यांची भीती आहे. आणि त्या भीतीपोटी त्यांनी आम्हाला टार्गेट केलेलं आहे ऑन बिहाफ ऑफ दिस पॉलिटिकल पार्टीज.
ही टीका नवीन नाही. फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेबांनी ब्रिटिशांना ब्रिटिश गव्हर्नमेंटने विचारले की आमच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. त्यावेळेस बाबासाहेबांनी ठणकून सांगितलं की आमच्या इथं वर्ण आहेत, त्यात आम्ही सगळ्यांचं ओझं बाळगतोय, पण आता एक नवीन वर्ग आलाय आणि त्या नवीन वर्गाचं नाव ब्रिटिशर आहे. त्याच्यामुळे ते ओझं आमच्या डोक्यावरनं गेलं पाहिजे. त्यावेळेसचे इंग्रजी प्रेस आपण जर बघितलं रिपोर्टिंग करताना त्या सगळ्या याच्यामध्ये अँटी नॅशनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शब्द असा होता, अँटी नॅशनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जो माणूस ब्रिटिशांना सांगतोय की 4 जाती माझ्या डोक्यावरती तर बसलेल्याच आहेत, तुमची 5वी आहे, तेव्हा तुमच्याकडून सुटका झाली तर मी त्या 4 ह्याच्यावरती भांडू शकतो. आणि इंडियन प्रेस काय लिहिते की डॉक्टर आंबेडकर अँटी नॅशनल स्टँड हेल्पिंग ब्रिटिशर्स टू रिमेन इन पॉवर. आता ही हेडलाईन त्यावेळेसची होती. तेव्हा ती लेगेसी आत्ताचे पत्रकार काढतात आहेत, त्याच्यामुळे माझ्यासारख्याला आश्चर्य नाही. आम्ही ते फेस करायला तयार आहोत आणि उत्तरही द्यायला तयार आहोत. बाबासाहेबांचा लिगसी हा शब्द आला तुमच्यात. हे बाबासाहेबांचा लिगसीचं प्रेशर तुमच्यावर येतं का कधी? अजिबात मी ते घेतच नाही. मी लोकांना सरळ सांगतो, बाबासाहेब होते, प्रकाश आंबेडकर. तुम्हाला एक्सेप्ट करायचं असेल तर करा, जा जिथं जायचं असेल तिथं. मी तुमच्या ओपिनियनसाठी माझं ओपिनियन मोल्ड करणार नाही. मला जे वाटतं ते मी मांडतो. पटत असेल तर या, नसेल तर तुम्ही पुन्हा जा जिथे जायचं. तुम्ही सिद्धार्थ कॉलेजमध्ये असताना त्यावेळी सुद्धा कॉलेज किंवा अशा स्वरूपाचे कॉलेज लेवलचं राजकारण त्यावेळेस माझं राजकारणाशी काही संबंध नव्हता. मी आपला बिंदास जगत होतो. घरातलं कंप्लेंट यायचे आणि मी घरच्यांना सरळ सांगितलं होतं, दारू पिणार नाही, सिगारेट ओढणार नाही, गांजा पिणार नाही, काही करणार नाही. हे सोडून मला जसं जगायचं तसं मी जगणार. माझ्यावरती काही बंधनं नको. आणि मला तो फ्रीडम दिला घरात. ओके. कॉलेज नंतर जे मला माझ्या माझ्या वयाच्या त्या वेळच्या आणि आत्ताच्याही असणाऱ्या मुलांमुलींना तो फ्रीडम मिळत नाही. असं तुम्ही सुजातला तेवढं फ्रीडम देता पूर्णपणे. ओके. त्याचं चॉईस आहे, त्याला काय करायचं आहे काही नाही आहे. आम्ही त्याच्यावरती काहीही लादत नाही. त्याला राजकारणात मला असं बऱ्याच जण सांगितलं की त्याचे मुलींसारखे केस वाढले, तुम्ही कापा. म्हटलं तुम्ही त्याला सांगा, त्यांनी ऐकलं तर तुम्ही तुमचं ऐकेल, नाही ऐकलं तर म्हटलं जसा आहे तो तुम्ही एक्सेप्ट करा. पण मी सांगणार नाही त्याला. मी कधीच सांगणार नाही त्यांनी कसं ड्रेस करावं आणि काय करावं. त्याला राजकारणात यावंसं वाटलं उद्या तर नो ऑब्जेक्शन. तुम्ही अंजली वहिनी कायम या सगळ्या निवडणुकीच्या सगळ्या त्यांच्या इतर गोष्टी कॉलेजेस हे सुरू असताना एज्युकेशन ह्या पिरियडमध्ये पूर्णपणाने ठामपणाने तुमच्याबरोबर उभे राहतात. बरं इतके वर्ष चालतं म्हणजे तुम्ही प्रत्येक निवडणुकीमध्ये त्या रजा काढून मग येणार, तुमचा प्रचाराचं सगळं नेतृत्व करणार. तुमची आणि त्यांची भेट या त्यांच्याशी असलेले तुमचे काय फक्त नवरा बायको पती पत्नी याच्या पलीकडं वैचारिक असलेले संबंध याच्याबद्दल एक असं आहे की माझ्या सासऱ्यांचं जे बॅकग्राऊंड आहे ते सोशलिस्ट बॅकग्राऊंड आहे पूर्णपणे. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आणि त्याच्यानंतर पत्री सरकारच्या लढ्यामध्ये त्या सगळ्याच्या तेही एक इंटेलेक्च्युअल जायंट होते. नाही असं नाही. त्या काळात त्यांना असणारं सेक्रेटरी सेंट्रल गव्हर्नमेंट सेक्रेटरीची ऑफर आली. त्यांनी असं म्हटलं मी जॉईन होतो पण मी पगार घेणार नाही, नॉमिनल फक्त लागतो सरकार घ्यायचं, मी 1 रुपया घेईन. या बैठकीतली त्यांची असणारी बैठक त्याच्या आणि त्या बॅकग्राऊंडवरती अंजलीचं असणारं ग्रूमिंग झालेलं आहे त्या ह्याच्यामध्ये. तर चळवळीचा संबंध आहे त्यांचं, नाही असं नाही. तुमची त्यांची भेट कुठली?
चळवळीतली भेट आहे. चळवळीतून त्यांचे पूर्णपणे तुम्ही ज्या पद्धतीचं राजकारण करू पाहता, तर ज्या पद्धतीचं महाराष्ट्रात बदल घडवू पाहता, त्यावर सगळ्या ह्याला त्यांचं बॅकिंग आहे. बदलाच्या ह्याला बॅकिंग आहे. मेथोडॉलॉजीमध्ये असताना डिफरन्स असतोच ओके. त्याच्यामध्ये. पण पर्यटन स्थळ म्हणून असं जाता. जिथे जातो जिथे पर्यटन स्थळ असेल तिथे एक दिवस मी काढून जात असतो. ओके. तुमचा आवडता कुठला भाग आहे महाराष्ट्रातून की जिथं जातोच मी, मला आवडतं असं? मी तो स्पॉट सांगणार नाही याचं कारण की मला तिथे गर्दी नको आहे. ओके ओके. पण तिथं जाता तुम्ही? मी जातो. आम्ही येतो तुमच्या मागून. असं. हे सहकुटुंब जाता की नाही? माझं नाही, मी सहकुटुंब जातो. तुमचं वाचनाचं खूप बद्दल चर्चा होती. काय स्वरूपाचं वाचन आहे आणि तुम्ही अलीकडच्या काळात कुठल्या पुस्तकांचं वाचन केलं? माझ्या आता एक नवीन पुस्तक आली ती पॉवर, ते ओके. वाचतोय मी. ओके. कुठलं? पॉवर. पॉवर. ओके. सूरज येंडगेंसारखी मुलं खूप ॲग्रेसिव्हली दलित मुवमेंट घेऊन पुढे येत आहेत, स्वतः पुस्तकं लिहित आहेत. तुमचं काय मत आहे त्यांच्याविषयी? माझ्या अंदाजाने ते 10 वर्ष बॅकवर्ड आहेत. ओके. याचं कारणच आहे की सोसायटीमध्ये इंटिग्रेशन सुरुवात झालेलं आहे. ओके. इन द सेन्स की आता विश्वकर्म नावाचा असणारा एक नवीन क्लास डेव्हलप झाला आहे. हो पांचाळांचा. हो. आता या पांचाळांमध्ये जो निर्णय झाला आहे नुसतं इंटरलाइनिंगचा निर्णय झाला आहे, तर इंटर मॅरेजेसचा सुद्धा झालेला. हो. दिस इज अ व्हेरी बिग अचिव्हमेंट की सोसायटीच्या पातळीवरती आपण असं डेव्हलपमेंट करावं ओके. आणि त्याला प्रोत्साहन देत राहावं. हे माझ्या दृष्टीने असणारं प्रचंड मोठं असणारं डेव्हलपमेंट आहे की जे बाबासाहेबांनी ॲनिलेशन जे म्हटलं होतं त्याच्यातला हा पहिला स्टेप असं मी मानतो ओके. की इंटिग्रेटिंग दी सोसायटी इंटू वन सोसायटी. ओके. म्हणजे काही वर्षानंतर सोनार राहणार नाही, लोहार राहणार नाही, नाभिक राहणार नाही. तो नव्या नावाने ओळखला जाईल क्लास म्हणून, तो म्हणजे विश्वकर्मा. तुम्ही पिक्चर बघता का? आणि आवडता पिक्चर कुठला? अजिबात बघत नाही. ते आत्ताच्या कालावधीमध्ये जातच येत नाही. मग जुना कुठला आवडतो? जुनं जे मिळालं ते बघत बसलो होतो. असं आवडतं ना आवडतं असं नाही. असं काही नाही. आवडती हिरोईन वगैरे असं असे काहीच नाही. त्याच्यामुळे असं कोणतरी आलं की आपण तिथं हा हिरोचा आला म्हणजे आपण बघितलं असलं काही. मी काय विचारतो, नाहीतर आपल्याकडे एक समज आहे इंटेलेक्च्युअल म्हणजे तो पिक्चर बघत नाही, वेब सिरीज बघत नाही, प्रचंड कोरडेपणा. आम्ही सगळंच बघतो त्याच्यामध्ये, असं नाही की नाही. म्हणजे मूवीजही बघतो त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. जे इतर देशांमधले असणारे जे चांगले ओके. मूवीज आहेत तेही बघत असतो मी, वाचनही करत असतो. त्याच्यामुळे असं आयुष्यामधला ड्रायनेस नाही असं मी. वा. तुम्ही आत्ता मूवीबद्दल आपण बोललो, तर वेब सिरीज बघता का? असं स्पेसिफिकली नाही. असं स्पेसिफिकली नाही. मध्यंतरी आता जी प्रेसिडेंट म्हणून जी आली होती हो. ती पूर्ण बघितली. ओके. हां. पॉलिटिकल आहे ती सगळी. पॉलिटिकल आहे म्हणण्यापेक्षा मॅनिप्युलेटिव्ह कशी आहे त्या अँगलनी मी बघतो. ओके. ओके. जे आहे पॉलिटिकल हं. बट इट्स अ मॅनिप्युलेटिव्ह सेन्स. आणि त्या मॅनिप्युलेटिव्ह सेन्समध्ये ती प्रेसिडेंट जेव्हा रिअलाईज होतो की आय एम बिंग मॅनिप्युलेटेड, मग तो रिॲक्ट कशा रीतीने असताना त्या सगळ्याला होतो. दॅट्स द इश्यू. तुम्ही ॲज अ नवरा बायको कायम जेंडर इक्विलिटीचा पुरस्कार करता. हां. तुमच्या सगळ्या बोलण्यामध्ये ते, तर तुम्ही किचनमध्ये कधी जाता? हो आहे. तुम्ही बनवता? येस. काय बनवू शकता? जेवण करू शकतो. पूर्ण व्हेज नॉनव्हेज? व्हेज नॉनव्हेज दोन्ही. इवन काही अमेरिकन डिशेस. आत्ता आपण घेतलं ते नाही, माझं काहीच नाही त्याच्या. आपण Zero contribution आहे. ओके. नाही. ओके. तुमची आवडती डिश कुठली? ऑल काइंड ऑफ मीट्स ओके. त्याच्यामध्ये. ओके. व्हेजिटेरियनमध्ये तुम्ही असलं तर तोंडली आणि वांगी ओके. आणि ज्याला आपण म्हणतो की
इथे मिळत नाही, पण ती कोकणात मिळते आणि आणि तीही माझ्या पावसाळ्यात मिळते. ओके श्रावणातली भेंडी आणि फरसबी. ओके. मी मुलाखतीचे फॉर्मल आभार मानत नाही, पण अगदी मनापासून धन्यवाद देतो. तुम्ही खूप बाळासाहेब असे कित्येक तरी विषय बोललात की जे विषय जनरली तुम्ही मुलाखतीत कधी बोलत नाही. सकाळ डिजिटल प्लॅटफॉर्मच्या वतीनं तुम्हाला अगदी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. आभारी. तर हे होते प्रकाश आंबेडकर. आपल्या खूप साऱ्या छान गप्पा झाल्या. अशाच गप्पांसह आपण रोज भेटत राहू. शांतता राजकारण चालू आहे या मालिकेत. सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला, लाईक करायला आणि कॉमेंट करायला आपण विसरू नका.